अरे छोटा लाईट लागलं. हां, जस्ट ऑफिसवरून येता येता आय वॉज लाईक की आज तर जाता जाता व्लॉग स्टार्ट करूया. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या हलक्या फुलक्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मी जस्ट ऑफिसवरून आलेली आहे. अवतार बघू शकता, ऑटोमध्ये आलेली आणि त्यात मी तरी स्कार्फ बांधला होता, बट स्टील माझा अवतार आता मी आधी फ्रेश होते आणि देन तुम्हाला भेटते. सो आय फील की आज आपण मस्त आल्याबरोबर एकदम एनर्जेटिक मोडमध्ये व्लॉग स्टार्ट करूया. तर त्यामुळे मी आल्याबरोबरच व्लॉग स्टार्ट केला. आता मी आधी फ्रेश होते आणि देन तुम्हाला भेटते. ओके. सो तुम्ही विचार करत असाल की इथं का बसलेली आहे, बट तो विषय बाजूला ठेवूयात. तर मी जस्ट ऑफिसवरून आले, फ्रेश वगैरे झालं आहे, मस्त एकदम फ्रेश फील होतं आहे. मी किचनमध्ये आली आहे कारण मी आज क्रीम रोल प्लस चहासाठी दूध घेऊन आलेली आहे. का तर मला हे पुस्तक वाचायचं आहे आणि हे पुस्तक वाचताना चहा पिणं इज मस्ट. मला जन्मसिद्ध असं म्हणजे काय कॉम्बिनेशन आहे, पुस्तक चहा आणि त्यासोबत असलं काहीतरी थोडंफार मंचिंग म्हणून क्रीम रोल वगैरे काहीतरी. आणि या पुस्तकाचे जवळजवळ 40 पेजेस मी वाचलेत, संपवलेत. एवढी जास्त इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि खतरनाक म्हणजे ॲक्च्युली स्टोरी आहे यामध्ये. आणि ही यामधली जी स्टोरी आहे ते रिलेशनशिपवर आहे. अजून मला पूर्ण कल्पना नव्हती या स्टोरीबद्दल, बट विषय काय झाला, मी रील्समध्ये बघितली होती की काय नेमकं काय आहे. तर त्यामध्ये मला कळलं होतं की रिलेशनशिप काइंड ऑफ असं काहीतरी असेल. मी प्रत्येक 6 पुस्तकं वेगवेगळ्या याच्या गोष्टींमधले घेतलेली आहेत. तर यामध्ये रिलेशनशिप या सर्व गोष्टीत आहे, पण त्या पलीकडे सुद्धा लाईफमधल्या गोष्टी इतक्या प्रभावी. म्हणजे मला आता जेव्हा मी हे पुस्तक वाचत होते तेव्हा वाटलं की मी हिंदी साहित्य आतापर्यंत कसं काय एक्सप्लोअर नाही केलं, कशी काय मी हिंदीचे पुस्तकं नाही वाचलेत, असं मला स्वतःवर एक वाटत होतं की निशा एवढा वेळ लागतो तुला ह्या गोष्टी एक्सप्लोअर करायला. बट ते काहीही असू द्या, आता माझ्याकडे हे आलेलं आहे, तर हे संपवल्याशिवाय तर मी शांत बसणार नाही आहे. सो मी याला थोडंसं असं फोल्ड पण करून ठेवलेलं ऑफिसमध्ये. आणि विषय काय झालेला, आज पण ऑफिसमध्ये जवळजवळ 1-1.5-2 तास ऑफिसमध्ये नेट नव्हतं अजिबात. सो मी आय डोंट नो मला कुठून सुचलं, पण मी घेऊन गेले पुस्तक, कारण मी काल वाचलेलं नव्हतं. सो आय वॉज जाम एक्साइटेड की नाही मला वाचायचंच आहे. आणि गेल्यावर मला कळलं की ऑफिसमध्ये नेटच नाही आहे. तर 2 तास मी कंटिन्यू पुस्तक वाचलं आहे आणि म्हटलं भारी फील. मला तर थांबवतच नव्हतं. आय वॉज लाईक की कंटिन्यू वाचूयात. सो आता सुद्धा मी ऑफिसवरून आल्यावर पण जाम एक्साइटेड होती. मी इव्हन ऑफिसमधून घरी येताना माझ्या डोक्यात हाच थॉट होता की घरी जाऊन मला पुस्तक वाचायचं. सो त्यासाठी मी जाम एक्साइटेड होते की आता घरी जाऊन पुस्तक वाचूयात. तर आधी मस्तच पैकी चहा बनवते, त्यानंतर हे पुस्तक वाचणार. आणि प्लस आज मला संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं आहे. ते आपण सोबत मी बनवेल, तुम्ही बघा. तर मी मेन्यूसुद्धा डिसाईड केलेला आहे की आज काय बनवायचं आहे. तर आज मिसळाचं वरण, भात आणि चपाती या 3 गोष्टी बनवणार आहोत. खूप सिम्पलरित्या. मी काही कोणती स्पेशल अशी कुक वगैरे नाही आहे. जितकं बेसिक मला जमतं मी तितकं सांगेलच. बघा की वेट अ मिनिट, काहीतरी मेसेज आला दिसतो. हां झाला, गेला. हां तर काय बोलत होती. हां तर मी आज ॲक्च्युली मी तशी रोज मॉर्निंगला स्वयंपाक करते, बट आज मला सकाळी अजिबात बरं नव्हतं वाटत, त्यामुळे माझ्या फ्रेंडनी स्वयंपाक केलेला. सो आता मी बनवणार आहे. तर थोट की आपण छान प्रॉपर मीलच बनवूया, पूर्ण डाळ भात चपाती. तर त्याआधी छान आपला चहा आणि हे पुस्तक एन्जॉय करूया. देन आपण भेटूयात व्हाईल मेकिंग माझा डिनर. तर चला बनवते. आणि डोंट जस्ट फॉर दिस, माझी फेवरेट जागा आहे यार. काही बोला, म्हणजे आहे, रूम आहे, बेड आहे, सगळं आहे, बट इथं बसून अशा गप्पा मारण्यामध्ये जी मजा आहे ना, आणि त्यात जर माझी फ्रेंड किंवा कोणी अजून असेल तर अजूनच भारी फील होतं की इथं आपण बसलो आहे, माझी मैत्रीण असं करते आहे किंवा मी बनवते, ती बसलेली आहे. दॅट फील्स व्हेरी जवळचं, खूप छान बॉन्ड असं वाटतो आणि खूप भारी फील होतं. सो येस, असंच काहीतरी होतं. आणि आजचा दिवससुद्धा ओव्हरऑल खूप आज नंतर नेटवर्क आलं होतं 2 तासानंतर. तर भरपूर कामेसुद्धा होती आज, पण ती कामंसुद्धा लवकरच आटोपलीत. तर मग आजचा ओव्हरऑल दिवस छानच होता, भारी होता.
आणि त्यात मी एवढी छान सुरुवात केली, म्हणजे माझ्या सकाळी मॉर्निंगलाच मी जाते ऑफिसला, तर एवढी छान माझ्या दिवसाची सुरुवात झाली. आणि आता मी शेवटसुद्धा यानेच करणार आहे माझ्या दिवसाचा. म्हणजे जेव्हापर्यंत हे पुस्तक संपणार नाही तेव्हापर्यंत मी याला ठेवणार तर नाही आहे, याची एवढी खात्री तर मला आलेली आहे स्वतःची, कारण हे पुस्तक आहेच तितकं इंटरेस्टिंग. आय थिंक तुम्ही जर पुस्तक लवर असाल आणि तुमची जर हिंदी भाषा असेल तर तुम्ही तर नक्की नक्की नक्कीच वाचायला पाहिजे हे पुस्तक. प्रेमात पडाल अक्षरशः पुस्तकाच्या. आणि अशा खूप अशा गोष्टी सांगितलेल्या आहे ना पुस्तकात, ज्या अक्षरशः अशा काळजाला भिडून जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या. म्हणजे खूप भारी आहे, ओव्हरऑल खरंच भारी आहे. बघा, गिव्ह इट अ ट्राय, तुम्हाला खूप आवडेल. आता मी चहा बनवते, माझा खूप झाला गप्पा. सो मी माझा चहा बनवते, भेटूयात व्हाईल चहा झाल्यावर भेटूयात. ओके, दिसतीये का मी? हां, दिसतीये ना. तर 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 आज ना ॲक्च्युली आमच्याकडे आलं नाही आहे. सो आलं नाही आहे, सो आय थॉट की आपण विलायचीवाला चहा बनवूयात. आलं नाही तर आपल्याकडे अदर ऑप्शन आहेत. वी हॅव विलायची. पुस्तकाला सोडणार नाही, पुस्तकाला जिथे जाईल तिथे आता माझ्यासोबत माझं पुस्तक असणार आहे. छान दुधाचं. ॲक्च्युली मी कितीही बोलत असले ना की नाही मला मी सोडतीये, चहा सोडतीये, खरं तर मी खूप 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 प्रमाणाबाहेर चहा कमी केलेला आहे. नाहीतर माझा रोज चहा असायचा, तोही दुधाचा. आणि एका टायमिंगला नसून 2-2, 3-3दा असायचा दिवसातून. म्हणजे मी ऑफिसला जाण्याआधी नाही का चहा प्यायची, ऑफिसवरून आल्यावर चहा प्यायची, संध्याकाळी परत चहा प्यायची. इतका चहा प्यायची ना, मला असं आता वाटतं चहापत्ती संपलेली आहे. आता इथून पुढे चहा नाही बनणार. तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये चहा नाही दिसणार. दिसला तर विचार म्हणजे समजून घ्याल की मला प्रचंड क्रेविंग झाली होती. बट मी प्रयत्न करेल की नाहीच दिसेल तुम्हाला चहा माझ्या व्हिडिओजमध्ये. सो साखर आहे बट चहापत्ती नसली तर साखरचं काय करणार आहे ना. तर आता मी हा चहा होईपर्यंत माझं राहिलेलं जेवढं पुस्तक होईल तेवढं वाचते आणि देन भेटूयात आपण व्हाईल कुकिंग. त्यापर्यंत मी माझा मी टाईम विथ माझं पुस्तक, विथ माझा चहा आणि एक मस्त खिडकीवाला व्ह्यू सोबत एन्जॉय करते. तेव्हापर्यंत तुम्हीसुद्धा असंच काही करा तुमच्या ह्याच्यात. नाही होप तुम्ही पण सगळे छानच असाल, छान काहीतरी करत असाल अशी मी आशा करते. आणि नसेल करत तर करा, तुम्ही सुद्धा पुस्तकं ऑर्डर करा, वाचा, काहीतरी न्यू एक्सप्लोअर करा. आणि पुस्तकच नव्हे तर अजून इतर 100 गोष्टी आहेत जे की आपण करू शकतो. तुम्ही करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या बेस्ट हॉबीज काय आहे, तुम्ही ॲज अ फ्री टाईममध्ये काय करता, मी टाईम म्हणजे तुमच्यासाठी काय आहे, तुम्ही काय करता मी टाईममध्ये, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूयात आपण थोड्या वेळानंतर परत. चहा बनवून झालेला आहे तर मी मस्त आता माझा चहा एन्जॉय करते. चहा आणि वेअर इज माय क्रीम रोल, आणि माझं क्रीम रोल एन्जॉय करते. थोड्या वेळात परत भेटूया आपण व्हाईल. आता डायरेक्ट भेटूयात कुकिंग करताना. तर स्टे ट्यून, बघत राहा. चहा वगैरे पिऊन झाल्यावर भेटेल. आणि तर गाईज परत एकदा स्वागत आहे माझ्या कंटिन्यू व्लॉगमध्ये. तर यार ही बजाज कधी कधी असं वाटतं डोकं खराब करून टाक, सतत त्याचे कॉल, सतत त्याचे मेसेजेस येत असतात. हां, तर ते इग्नोर मारूयात. तुमचं परत एकदा स्वागत करते मी. म्हणजे आपण याआधी बोललो त्याच्यानंतर आता परत हाच ब्लॉग कंटिन्यू करते. सो मी तुम्हाला बोलली होती की मी डाळ भात आणि चपाती करणार. बट ते नाही रिअलाईज की डाळ भात असा वेगळा वेगळा करण्यापेक्षा आपण एकत्र करूयात. तर मग आपण बनवूयात खिचडी. कोणी मला जज करणार नाही. विषय काय झाला आय कॅन एक्सप्लेन. तर मी आता जवळजवळ 6:15 7:30 वाजायला आले. तर माझी फ्रेंड येईलच थोड्या वेळात. सो ती यायच्या आधी मला बनवून रेडी ठेवायचं आहे. तर मी वाचण्यामध्ये पुस्तक संपलं तर नाही ते पुस्तक, बट ती स्टोरी इतकी छान होती की मी वेळेचं भान मला राहिलं नाही फर्स्टली. त्याच्यामुळं प्लॅन मी थोडा चेंज आहे गाईस. पण डाळ भात आपण एकत्रच करतो आहे असं काही नाही आहे. डाळ टाकणारच आहे मी राईसमध्ये. सो मस्त सगळे व्हेजिटेबल्स वगैरे कट करून आपण छान बनवूयात. आणि वी ऑल्सो हॅव काय आहे आपल्याकडं. वी हॅव गोबी, वी हॅव कांदा, टोमॅटो, लसण, या सर्व गोष्टी सगळं एकत्र करून
छान आलू गोबी या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून काइंड ऑफ पुलाव काइंड ऑफ बनवूयात, म्हणजे फुलफिलिंग पण होईल. आणि पण मग मी डाळ टाकू का नको मला प्रश्न पडला, बिकॉज मी आलू आणि गोबी दोन्ही टाकते. सो शुड आय मेक पुलाव की खिचडी बनवू काय कळत नाही आहे. बट लेट्स, ज्या व्हेजिटेबल्स कट झालं त्याच्यावरून कळेल काय बनवते. वेट मिनिट, मी चॉप करायला साधन शोधते. सो हेअर इज अवर चॉपिंग कम पोळीपाट, 2 in 1 आहे. त्याचे 2 उपयोग आहेत. आणि वेअर इज आपला चाकू चाकू चाकू. मॅगी मॅगी मॅगी. याच्यात मी त्या दिवशी तडका दिला. मला मी खूप दिवसानंतर पहिल्यांदा तडका दिला, तर मला रिअलाइजच नाही झालं की तो तडका जळला, तो पूर्ण जळून गेला. बट आज आपण असंच काहीही करणार नाही. मी व्हेजिटेबल्स काढते. सो आलू गोबी एवढीच आहे, सो होऊन जाईल आपलं. कांदा आणि टोमॅटो, कांदा आणि बटाटा. कांदा आपण जास्त टाकूया आणि बटाटा. वी ऑल्सो ॲड सम ग्रीन चिली. बटाटा संपलं बरं, सो बटाटा. तर तुम्हाला दाखवते, वेट अ मिनिट. सो वी हॅव दिस. क्या ब्लॉगर बनेगी रे तू, कधी कधी असं वाटतं मला. सो वी हॅव एवढे व्हेजिटेबल्स. आधी आपण याला वॉश करून घेऊयात. तर आणि वी विल मेक दिस अँड दिस. आपण खिचडी याच्यामध्ये बनवूयात. तर आधी याला वॉश करायची प्रक्रिया करून घेऊया. पटकन वॉश करून आले. सो वॉश करून तर मी आले. आता पटापट मी फ्रेममध्ये नाही येते माझं. वेट, नाव इट दिस इज ओके. बट हे येतं, याला साईडला काढूया तसं. हां, नाव दिस इज ओके. तर तुम्हाला आता मी सांगितलं की मी प्लॅन का स्विच केला ते, कारण लवकर बनवायचं पण आहे आणि छान पण बनवायचं आहे. आणि ह्यासोबत ना मी पापड आणि लोणचं तर आमच्याकडे आहेच. पापड हे करते, फ्राय करू की शेकून घेऊ ते कळत नाही आहे. बट आय लाईक फ्राईड, सो फ्रायच करते. डोंट यू थिंक की किती ऑइली आणि याच्या गोष्टी खाते, बट ठीक आहे, उतना चलत आहे. कधी कधी चालतं तेवढं. उद्यापासून परत मला मॉर्निंगला बनवावं लागेल स्वयंपाक. आय होप माझा आवाज तुम्हाला नीट येत असेल, बिकॉज माईक मी यूज नाही करते. बिकॉज त्या माईकचं काही, मला त्या माईकवर अजिबात ट्रस्ट राहिलेला नाही. आता मी एक काम करते, सगळे व्हेजिटेबल पटकन चॉप करते आणि तुम्हाला भेटते. बिकॉज कांदा कट करताना मी रडताना मला नाही दाखवायचं आहे स्वतःला. सो आपण हे सगळं चॉप केल्यानंतर बोलूयात. हां ठीक आहे. तू है तो सांस आती है, तू ना तो घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो गम नाते हैं, तू है तो मुस्कुराते हैं कि तेरे बिन जी नहीं सकते. बाहेर ना खूप छान हवा सुटली, खूप छान. फक्त एवढं आहे की ते घरात नाही येते, ती बाहेरच खेळते. खूप जास्त गाईस, खूप जास्त दुःख होतं मला. काय कांदा चिरणं इज वन ऑफ द, सर्दी होऊन जाते मला. कधी एकदाचा कांदा चिरून होतो आणि कधी नाही, असं झालं मला. फायनली झालंय. ओके, डन.
कांदा चिरून झाला. आता टोमॅटो, गोबी आणि आलू. बस. मी आता डाळ स्किप मारते आहे, त्याच्यावरनं कोणी जज नका करू, बिकॉज आय एम मेकिंग पुलाव बनवूयात आपण. सो टोमॅटोला असं छान वॉश करून घेतलं आहे, त्याला चॉप करायचा. बस. आता चॉपिंग झाल्यावरच बोलते मी तुम्हाला, पटकन चॉप करते मग बोलते, नाहीतर हा ब्लॉग असा लंबा, खूप जास्त लांब होईल. नको आपल्याला ते, आपल्याला शॉर्टमध्ये ब्लॉग बनवायचं. सगळी काही कटिंग वगैरे म्हणजे चॉपिंग वगैरे करून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते, वेट अ मिनिट, बॅक कॅमेरा. मिरची, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि इकडे आलू, बटाटा आणि गोबी आणि मसालेसुद्धा काढून झालेले आहे. आता मस्तपैकी फोडणी द्यायची आहे. बस फक्त फोडणी द्यायची आहे, पटकन फोडणी देऊयात आणि देन झालं माझा आमचा डिनर रेडी झालेला आहे. बेसिकली एवढं झालं म्हणजे झालं. सो पटकन फोडणी देते, पेट्याला इथे ठेवते म्हणजे मला नीटली काम करता येईल. असं ठेवत. वेट बाळा, वेट. ओके, परफेक्ट सेटअप झाले. आता हे कुठे आहे? लायटर. आणि हो, मोस्ट इम्पॉर्टंट इज दिस. पण पर्सनली हिंग खूप जास्त आवडायला लागल्या हल्ली. मला आधी हिंग अजिबात नाही आवडायचं, अजिबात नाही. बट नाव रेहानिया ते दिल चलिया तू मेरे सिवा. आता नाही का मी चॉपिंग करताना छान मस्त सॉंग्स ऐकत छान करत होते. आता पूर्णपणे अंधार झालेले आहे, बट बाहेर ना खूप छान हवा सुटली. असं वाटतं की दिसतच नाही आहे. ओके, असं वाटतं की बाहेर जायला पाहिजे. जेवण झाल्यावर जाईल मी नाईट वॉकला. याला असं वॉटर बॉटल देखील ठेवते सध्याला. कुकर जरा जास्तच तापलं आहे राव, थोडं गार करायला पाहिजे. तेल जास्त म्हटलं. तेजपत्ता घेऊन आले. छोटी पानं पाहिजे, छोटी. अजून एखादी भेटली तर छान आहे. हां, लाईक देवडी. यामध्ये ना एवढी मोठी पानं आहे, त्याचं मी काय करणार आहे? देवजाने कधी यूज होईल त्या पानांचा. सो सगळ्यात आधी मोहरी छान फुटती आहे बरं का. तेल जरा जास्त तापलेले. त्यानंतर जिरा आणि तेजपान आपण काढलेली आहे ती. त्यानंतर ग्रीन चिली आणि नंतर आपलं लसूण टाकून झाल्यावर आपण लगेच हिंग टाकूया. छान स्मेल. आहा, खतरनाक स्मेल येतं. मला रेड चिली आणवायला पाहिजे, जळायला नको हे. सॉरी ॲक्च्युली काय झालेलं, मम्मीचा आईचा कॉल आलेला, देन फ्रेंडचा कॉल आलेला. त्यांच्यासोबत बोलण्याच्या नादात मी पूर्ण हे बनवून घेतलं आणि झालं बनवून. मी व्हिडिओ शूटच नाही करू शकले, सो सॉरी फॉर दॅट. बट नॉर्मल अशी फोडणी देतो, सगळं काही टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता फक्त कुकरला बंद करायचं आहे. तुम्हाला मी दाखवते. झालं आहे, तुला बनवून झालेलं आहे. तर आपली झालेली आहे. फक्त आता त्याला छान फोडणी वगैरे देऊन तर झालेलीच आहे. फक्त आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि बस आपलं डिनर इज रेडी. आणि हे झाल्यावर मी थोडेफार पापड वगैरे फ्राय करते किंवा त्याला भाजून घेते विथ खिचडी आणि लोणचं तर आहेच. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा असं बरं वाटेल की यार आपले व्हिडिओज कोणतरी बघताय, लाईक करताय, फॉलो करते आपल्याला. सो मला पण छान वाटेल. सो या, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग.